As we gather here, let us remember his unwavering bravery, his strategies that outwitted the strongest of enemies, and his just rule that made him king of the people. Now, I would like to hand over the mic to my colleague Mrs. Manisha Ma'am for further answering. Thank you.
शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचे या शाब्दिक स्वागताबरोबरच आपल्या शाळेच्या गायन समूहाकडून मान्यवरांच्या स्वागतासाठी स्वागत गीत सादर करण्यात येणार आहे. त्यांच्या सुमधुर गायनाने हा सोहळा अधिक मंगलमय होईल यात शंकाच नाही. गायन समूहास विनंती आहे की त्यांनी स्वागत गीत सादर करावं. आवर्जून उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा संक्षिप्त परिचय आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी आदरणीय मान्यवर म्हणून उपस्थित असणारे जाधववाडी गावचे युवा सरपंच आदरणीय श्री अजित जाधव सर यांचं विजय इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मनपूर्वक स्वागत.
दिवस केवळ एक सण नाही, हा आहे आमच्या आदर्शाचा, आमच्या प्रेरणास्थानाचा विजयी सोहळा. तर चला शिवरायांचा जयघोष करीत हा सोहळा सुरू करूया. जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, आज आपण एका अशा महापुरुषाचा जयघोष करणार आहोत ज्याने फक्त राज्य नव्हे तर स्वराज्य उभारले. एका अशा युग पुरुषाची जयंती साजरी करणार आहोत ज्याचा निव्वळ जन्मच नव्हे तर प्रत्येक शौर्यकृती इतिहासात सुवर्णाक्षराने कोरली गेली आहे. कल्पना करा, या भूमीवर परकीयांचे राज्य, हिंदवी धर्म संकटात, लोकांवर अन्याय अत्याचारांचा मारा, स्वाभिमान मावळला, स्वातंत्र्याचा सूर वरवला. पण त्या मरणसन्न असलेल्या भूमीत एक सूर्य उगवतो. एका तरुणाच्या हृदयात स्वराज्याची मशाल पेटते. हा कोणी साधा राजा नव्हता, तो होता रणबद्ध, किल्ल्यांचा जादूगर आणि लाखो जनतेचा संरक्षक. त्याने तलवारीच्या धारेवर अन्यायाचा अंत केला, किल्ल्यांवर भगवा फडकवला आणि जनतेच्या मनात स्वराज्य या शब्दाचा नवा अर्थ कोरला. आज आपण केवळ इतिहासात्मक नाही तर त्याच्या प्रेरणेतून शौर्य, स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची शपथ घेत आहोत. शिवाजी महाराज हे केवळ भूतकाळातील योद्धे नव्हते, ते आजही आपल्या हृदयात जिवंत आहेत. त्यांचे विचार, त्यांचे ध्येय आणि त्यांचे पराक्रम आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तर मित्रांनो, तयारी आहे ना या शिवजयंतीला इतिहास जिवंत करण्याची? मग सगळ्यांनी एकच गगनभेदी गर्जना करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. सिंहासन घातले तिच्या लेकराच्या ताकदीने, जन्ममाता ही विस्मरते तिच्या मायेच्या गोडव्याने. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर ते होते एक असे तेजस्वी नेतृत्व ज्यांची बालपणापासूनच भविष्य घडवण्याची तयारी झाली होती. आणि हे घडवण्याचे महान कार्य केले आई जिजाऊंनी. त्यांच्या संस्कारांनी शुभा लहानपणापासूनच न्याय, धर्म आणि पराक्रम शिकले. शिवरायांचा जन्म म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या उगमाची पहिली पायरी. आज आपण त्यांच्या लहानपणीचा तो सुवर्णक्षण या अद्भुत नृत्यातून अनुभवणार आहोत. ही गोड आठवण सादर करणार आहे आपले कलाकार झुलवा पाळणा या गाण्यावर. चला आपल्या कलाकारांना जोरदार टाळ्यांनी प्रोत्साहन देऊया. थांबा
पुस्तकात बंद नाही, तो आपल्या रक्तात, आपल्या मनात आहे. आणि तोच इतिहास आपल्या गायक मंडळींनी आपल्या सुरेल आवाजातून जिवंत करायचा आहे. संगीत ही एक अशी कला आहे जी काळाच्या बंधनात अडकत नाही आणि आज हे सूर आपल्याला थेट शिवकाळात घेऊन जाणार आहेत. सो गेट रेडी टू विटनेस अन एनर्जेटिक अँड सोलफुल म्युझिकल ट्रिब्यूट टू आवर बिलव्ड छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चला आपल्या या गायकगटाचे स्वागत जोरदार टाळ्यांनी करूया.
मानव किंवा पशु तुला मारू शकणार नाही. दिवसा किंवा रात्री, घरात किंवा घराबाहेर तुला मरण येणार नाही, असा वर ब्रह्मदेवानी हिरण्यकश्यपूला दिला. वर मिळाल्याने माजलेल्या हिरण्यकश्यपूच्या अत्याचारांनी अगदी देवदेवतांनाही दहशत बसवली. पण त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता, म्हणून हिरण्यकश्यपूने त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवान विष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद प्रत्येक वेळी वाचला. शेवटी चिडलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, कुठे आहे तुझा विष्णू? प्रल्हाद म्हणाला, या सगळ्या जगाच्या कणाकणामध्ये माझे भगवान विष्णू आहेत. या खांबात सुद्धा तुझा विष्णू आहे का? हो, या खांबात सुद्धा माझे भगवान विष्णू विराजमान आहे. हे ऐकून संतापलेल्या हिरण्यकश्यपूने थाडकन खांबावर लाथ पाडली. पण काय आश्चर्य, तो खांब दुभंगून निम्म शरीर माणसाचं आणि निम्म शरीर सिंहाचं असं उग्र रूप घेतलेले नरसिंह प्रकट झाले. ती वेळ संध्याकाळची होती. दिवसही नाही आणि रात्रही नाही. त्यांनी हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, म्हणजे अवकाशातही नाही आणि धरणीवरही नाही. त्याला घेऊन ते राजवाड्याच्या उंबऱ्यावर जाऊन बसले, म्हणजे घरातही नाही आणि बाहेरही नाही. आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी, म्हणजे कुठल्या अस्त्रानेही नाही आणि शस्त्रानेही नाही, ब्रह्मदेवाच्या सर्व अटी पाळून भगवान नरसिंहानी हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याचा वध केला आणि साऱ्या जगताची त्याच्या अत्याचारापासून सुटका केली. आम्ही पण हिरण्यकश्यपूचं पोट फाडणार. अरे शाबास. पण त्यासाठी हा सहस्त्र हातांचा नरसिंह बनावा लागला. कारण या पुण्यभूमीवर सध्या हजारो हिरण्यकश्यपू धुडगूस करतायत. आम्ही तो नरसिंह खूप हौस आहे. मग त्यासाठी तलवारबाजी शिकावी लागेल, शिकणार, घोड्यावर बसावे लागेल, बसणार, ओळख करणार हौस आहे. मग हा तुम्ही नरसिंह.
भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला. शिवाजी राजा होऊन गेला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त रसिक हो, सर्वांना माझा नमस्कार. 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. प्रथम या महान आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. तो 19 फेब्रुवारीचा सोन्याचा दिवस. या मंगल दिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एक शूर सिंहाचा जन्म झाला आणि तो शूर सिंह म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत हुशार, धाडसी आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न मनाशी बाळगले आणि ते पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मावळ्यांसह हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले. स्वराज्य रक्षणासाठी बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक मावळ्यांनी आपले प्राणपणास लावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब अशा अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला आणि अनेक वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. रयतेला सुखी केले, शेतकऱ्यांचा मान राखला आणि स्त्रियांचा आदर सत्कार केला. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. गोरगरीब सामान्य रयतेला लोककल्याणकारी राजे मिळाले. 3 एप्रिल 1680 रोजी असे हे महान आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आणि महाराष्ट्राची शान आहे. अशा या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय महाराष्ट्र. धन्यवाद. स्वरा दत्तात्रय डोमाळे. शिवप्रेमानं ओतपोत भरलेला, शिवभक्तीचा सुगंध दरमळलेला, भगव्या रंगात रंगलेला आजचा शिवसोहळा. आजच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर व माझ्या सर्व शिवप्रेमी मित्रमैत्रिणी, सर्वजण त्या मंगलमय दिवसाची पाहत होते अतुल्य वाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला अंधार, उजळली शिवलिनाची पाठ. प्रत्येकाच्या हृदयी आज निर्माण झाली शिवप्रेमाची ही लाट. शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आई जिजाऊंचे पुत्र, आई जिजाऊंचे पुत्र, गोरगरिबांची छत्र. आई जिजाऊंचे पुत्र, गोरगरिबांची छत्र. शौर्य परिक्रमाचे महामेरू, साहसाची मूर्ती, कुशल साहस. साहसाची मूर्ती, कुशल साहस. महान योद्धे, जाणते राजे, परमप्रतापी महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, राज्याधिराज महाराज, राज्याधिराज महाराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखत बसलेले आहोत. आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण जर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले तर इतिहास काही वेगळाच राहिला असता आणि वर्तमान भयावह राहिले असते. कोण होते ते शिवाजी महाराज? काय होता त्यांच्या नावाचा अर्थ? छत्र बनले रयतेचे, त्रस्त केले शत्रूला, पराक्रमी ते शूरवीर, तिलास दंडी चिरले, शिस्तप्रिय ते भारी, वाणीत मधुरता असलेले, जिजाऊंचे ते पुत्र. मग मराठी मनमनात आदिराज्य जनसे, हार न मानणारे राजे ते साऱ्या महाराष्ट्राचे, जनतेचे ते राजे. छत्रपती शिवाजी राजे, माझे छत्रपती शिवाजी राजे. अख्ख्या जगाला हेवा
प्रतिसाद करतो, डीजे लावून नाचतो. सोशल मीडियावर तर शिवसंदेशाचे पेवटच फुटते. पण काय महाराजांना हेच अभिप्रेत होते का? आजचे तरुण थोडे अपयश आले तरी खचून जाते, व्यसनीत बनत चालले आहे. अशा तरुणांना काही समजण्याघातक लोक हाताशी धरून वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक दाखवून त्यांना वाम मार्गाला लावतात आणि आपल्या विचारतात. तरुणांनी वेळेत जागृत होणे गरजेचे आहे. मला शिवाजी महाराजांचा एक विचार खूप आवडतो. एक लहान पाऊल लहान ध्येय प्राप्त करून देते आणि नंतर तेच लहान पाऊल विशाल ध्येय देखील प्राप्त करून देते. खरंच किती मौल्याचा आहे ना हा विचार. आपल्याला महाराजांच्या विचारांनी आपल्या ध्येय मार्गावर चालायचे आहे, परंतु न घाबरता चालत राहायचे आहे, कारण तेच लहान पाऊल विशाल ध्येय देखील प्राप्त करून देते. कारण तेच लहान पाऊल विशाल ध्येय देखील प्राप्त करून देते. उंच आकाशी घे तू अशी एक भरारी, उंच आकाशी घे तू अशी एक भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. कमी ध्येय तू मनी आणू नको, कमी ध्येय तू मनी आणू नको, कारण ध्येयासह बांधली यशाची दोरी, कारण ध्येयासह बांधली यशाची दोरी. उंच आकाशी घे तू अशी एक भरारी, उंच आकाशी घे तू अशी एक भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. भाषणाचा शेवट मी एका कवितेतून करणार आहे. आई जिजाऊच्या पोटी जन्माला एक तेजस्वी तारा, आई जिजाऊच्या पोटी जन्माला एक तेजस्वी तारा, अख्ख्या महाराष्ट्राला प्यारा, असा होता माझा शिवाजी राजा, असा होता माझा शिवाजी राजा. प्रजेचे दुःख जाणणारा परिस्थितीला आई मानणारा, प्रजेचे दुःख जाणणारा परिस्थितीला आई मानणारा. नव्हती सीमा त्यांच्या पराक्रमाला, अहो नव्हती सीमा त्यांच्या पराक्रमाला, शौर्य आणि सफलतेचा झरा, असा होता माझा शिवाजी राजा, असा होता माझा शिवाजी राजा. जुलूम आणि अत्याचाराने त्रस्त होती प्रजा, जुलूम आणि अत्याचाराने त्रस्त होती प्रजा. दाखवली प्रकाशाची वाट, दूर केला अंधार सारा, असा होता माझा शिवाजी राजा, असा होता माझा शिवाजी राजा. रायरेश्वराच्या मंदिरात घेतली प्रतिज्ञा, रायरेश्वराच्या मंदिरात घेतली प्रतिज्ञा, घेतले मावळ्यांना सोबतीला, घेतले मावळ्यांना सोबतीला. गड जिंकला तोरण स्वराज्याचा पाया रेवला, गड जिंकला तोरण स्वराज्याचा पाया रेवला, असा होता माझा शिवाजी राजा, असा होता माझा शिवाजी राजा. होता धिप्पड अफजल खान, होता धिप्पड अफजल खान, चपळीने त्याच्या पोटावर राजांनी केला वाघनखांनी वार. बिछव्याने खानाचा कोथळा बाहेर काढला, बिछव्याने खानाचा कोथळा बाहेर काढला, असा होता माझा शिवाजी राजा, असा होता माझा शिवाजी राजा. शत्रूंशी लढण्यास स्वराज्याच्या कल्याणात, शत्रूंशी लढण्यास स्वराज्याच्या कल्याणात, स्वप्न सरितेचा ज्याचा हिंदवी किनारा, असा होता माझा शिवाजी राजा, असा होता माझा शिवाजी राजा. हातात धरून तलवार, हातात धरून तलवार, केले शत्रुसार, झेंडा फडकवला भगवा, झेंडा फडकवला भगवा. सोनेरी पान जोडले इतिहासाला, सोनेरी पान जोडले इतिहासाला, असा होता माझा शिवाजी राजा, असा होता माझा शिवाजी राजा. आई जिजाऊच्या पोटी जन्माला एक तेजस्वी तारा, आई जिजाऊच्या पोटी जन्माला एक तेजस्वी तारा, अख्ख्या महाराष्ट्राला प्यारा, असा होता माझा शिवाजी राजा, असा होता माझा शिवाजी राजा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. बोला जय भवानी.
शिरदार आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा तिचे
वारसा जपण्याचा एक सुंदर प्रयत्न केला. त्यांचं हे पराक्रमी प्रदर्शन बघून आपल्यालाही मराठ्यांच्या शौर्याचा अभिमान वाटला असेल. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज
आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने एक दिवस अगोदरच विजय इंटरनॅशनल स्कूल नगरवाडी ह्या ठिकाणी अतिशय अप्रतिम आणि देखणा स्वरूपाचा इथे उपस्थित सर्वच पालक, आजूबाजूच्या गावचे सरपंच, पदाधिकारी, ह्या संस्थेचे ट्रस्टी सर्वांच्याच अंगावरती काही क्षणभर अंगावर काटा आला असेल. सोनवणे साहेब, मला तर असं वाटतंय मुलांनी फक्त पालकांना सांगितलं असेल की आमच्या शाळेमध्ये असा असा कार्यक्रम आहे. ही जे म्हणजे रिंग केली गेली आगीची किंवा ते बटाटे त्या दानपट्ट्यांनी कटिंग केले, हे जर लाईव्ह प्रात्यक्षिक पालकांनी 8 दिवस अगोदर पाहिलं असं ते बोलले असते आमच्या मुलाच्या जागेवर दुसरा मुलगा घ्या. परंतु मला अभिमान वाटतो या सर्वच पालकांचा की त्यांनी त्यांच्या मुलांना ते प्रोत्साहन दिलं. पाहिलं असतं तर दिलं नसतं. दुसरी गोष्ट, ह्या विजय इंटरनॅशनल स्कूलमध्ये सर्वच शिक्षक वृंद यांनी अतिशय अप्रतिम आणि प्रत्येक मुलाकडून काही ना काही आपण करून घेतलं पाहिजे. कारण की 500च्या वर असणारी मुलांची संख्या आणि त्या प्रत्येक मुलाला ह्या शिवजयंतीच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता यावा असं काम ह्या पालकांच्या माध्यमातून तर झालं, पण या शिक्षकांच्या माध्यमातून झालं. मी सर्वप्रथम उपस्थित सर्व पालकांच्या वतीने या शिक्षकांचं तोंड भरून कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. कारण की तुम्ही प्रत्येकाकडून एक बोलला आता, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. ह्या मुलांमध्ये काय आहे हे ह्या शिक्षकांनाच ओळखता आलं आणि या शिक्षकांनीच त्यांच्याकडून ह्या गोष्टी करून घेतल्या. मी मगाशी पाहिलं एक लहान मुलगा होता, अमोल सरांनी सांगितलं सिनियर KG मध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अतिशय बॅलन्स राखून ह्या सगळ्या गोष्टी करत होता. आणि इथे उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांचं मी एकदा या ठिकाणी कौतुक करू इच्छितो. कारण की तुम्ही सर आपल्याकडे गायकवाड सर आपल्याकडे सांगितलं तर ग्रामीणला किंवा ग्रामीण पालकांची पण एक मेंटॅलिटी असते की आमच्या मुलाला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घातलं गेलं पाहिजे. मग इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये खूप साऱ्या प्रमाणावर आहेत. मग आठवड्यातल्या 8 दिवसापैकी 1 दिवस पेटीचा असतो, तो वेगळा ड्रेस, बाकीचे 4 दिवस वेगळा ड्रेस, ऍक्टिव्हिटीसाठी वेगळा ड्रेस, घरापासून शाळेपर्यंत वेगळी गाडी. म्हणजे एक ते ग्लॅमर. इथल्या आमचा जो वयोगट आहे 30, 35, 40चा, ह्या वयोगटातल्या नवीन महिलांना देखील असं वाटतं की माझ्या सुद्धा मुलाला चांगल्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण भेटलं पाहिजे. पण हे शिक्षण भेटत असताना मी खूप साऱ्या गॅदरिंग पण अटेम्प्ट केल्यात, परंतु आज प्रथमतःच तुमच्या माध्यमातून मला एक शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी अनुभवायला पाहायला मिळाला. मी विनंती करतो की गॅदरिंग पेक्षा शिवजयंतीचा कार्यक्रम भविष्यामध्ये अजून भव्यदिव्य व्हावा यासाठी समस्त ग्रामस्थ, आमचे संपूर्ण लोक, पालक तुम्हाला मदत करतील. ह्या शिवजयंतीच्या निमित्ताने मी आत्ताच व्हॉट्सअपवरती, गुगलवरती चेक करत बसलो होतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक मंत्रालयाने दांडपट्टा हे आपल्या महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे. मी मुलींना विनंती करतो, कारण की काळ सोकवलेला आहे. आजूबाजूला आपण मोबाईलवरती, व्हॉट्सअपवरती, न्यूज चॅनलला खूप साऱ्या नको त्या गोष्टी पाहत असतो. पण या ठिकाणी काठी चालवणं किंवा दांडपट्टा चालवणं हे जे तुम्ही शिक्षण म्हणा, ह्या ज्या गोष्टी गेल्या 8-10 दिवसापासून शिक्षकांनी दिल्यात, मी सुचू तर शकत नाही. कारण की गायकवाड सरांचा मी स्टुडंट आहे फार्मसीचा. सरांच्या समोर आज सुद्धा नजर वर करायची ताकद आमच्यात नाही. परंतु आत्ताचा काळ, आत्ताची मुलं, आत्ताची पालक, त्यावेळेस प्रत्येकाला 2-2, 3-3, 4-4 मुलं असायची. आता एकच मुलगा, एकच मुलगी. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की माझ्या बाळाला, माझ्या मुलाला पालकांनी शिकवायचं काम केलं पाहिजे, बाकी काही गोष्टी केल्या नाही पाहिजे. पण सर, इथं उपस्थित सर्व पालकांच्या वतीने आम्ही तुम्हाला मुभा देतो, तुमच्या सर्वच शिक्षक वृंद लोकांना, की किमान आठवड्यातला 1 दिवस तरी हा दांडपट्टा चालवणे म्हणा किंवा काठी चालवणे याचं प्रशिक्षण जर तुम्ही दिलं तर भविष्यात ह्या जुन्नरच्या लेकी, ह्या जुन्नरच्या महिला अजिबात कोणतीही घटना जे इतरत्र सर्वत्र पसरत आहे आपल्या तालुक्यात तरी होणार नाही याची मला खात्री आहे. आणि हे विशाल जुन्नर इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातूनच हे होऊ शकतं असं मी या ठिकाणी सांगतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला आज जो बहुमान दिला, माझ्यासारखे अन्य सरपंच देखील या ठिकाणी आहेत, सोनवणे साहेब पण आहेत,
आमचे तुषार भाऊ पण आहेत, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या सर्व उपस्थितांच्या वतीने विजय इंटरनॅशनल स्कूलला शुभेच्छा देतो आणि भविष्यात अशा कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने जर तुम्हाला आमची काही गरज वाटली तर नक्कीच तुम्ही आम्हाला हाक द्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि उद्याच्या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना, सर्वच कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित असणारे रिटायर्ड सैनिक, माजी सैनिक श्री उमेश अवचट सर, आपणास विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा द्याव्या. जय शिवराय. सर्वांना उत्सुकता असेल की एक स्पीच देण्यासाठी मला इथं बोलवलं आणि यांनी हे पिशवीत काय आणलंय आणि हे बाहेर काय काढलंय आणि हे समोर काय ठेवलंय. तर मी सांगतो, हे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं शिवचरित्र आहे, जे श्रीमद भगवद्गीते इतकंच मला पवित्र वाटतं आणि हे आपल्या घराघरात असावं, हे आपण मस्तकावर धारण करून फिरावं आणि याच्यातनं खूप काही शिकावं अशी माझी भावना आहे. आणि म्हणून हे येताना मी मुद्दाम घेऊन आलो आणि हे विजय इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांपर्यंत पोहोचावं ही माझी भावना आहे. त्यातनं हे मी बरोबर आणलंय. आता मी आजच्या मुख्य विषयावर बोलतो. काल सहज नंदकुमारजी काळे मला भेटले एका कार्यक्रमात आणि बोलताना निश्चित आमचा विजय इंटरनॅशनल स्कूल विषय निघतो आणि तो निघाला. तर त्यांनी मला सांगितलं की सर असा असा कार्यक्रम आहे उद्या वगैरे सगळ्या गोष्टी. आणि मग ते म्हणाले की प्रॉब्लेम झाला आहे की महाराजांवर बोलायला कोणी वक्ता मिळत नाही, कोणी आहे का तुमच्याकडे. आता ऐन वेळेला मला सुद्धा माहिती नव्हतं की कोण आणि कोणाला द्यावं आणि कोण येईल. तर मी सहज म्हणून गेलो, मीच येऊ का, मग मी बोलतो. माझी एवढी पात्रता नाही की मी महाराजांवर फार काही बोलू शकेल किंवा काय, पण जे काही आपल्याकडं महाराजांविषयी भावना आहे या नक्की मी सादर करू शकतो. आणि मुलांशी बोलायला मला नेहमी आवडतं आणि विजय इंटरनॅशनल स्कूल मला ही संधी बऱ्याच वेळा देते. तर त्या भावनेतनं मी म्हणालो आणि ते म्हणाले की या. आज खरं म्हणजे धावपळ होती. माजी सैनिक संघटन जे आहे नारायणगावचं शिवनेरी माजी सैनिक संघ, हे उद्या शासकीय शिवजयंतीसाठी तिथे निमंत्रित आहेत शिवनेरी किल्ल्यावर आणि त्याची सगळी तयारी मीच करून घेतोय. आज मी ड्रॉप घेतलाय ऑफिसमधनं की मला इकडं जाणं गरजेचं आहे. तर मी इथं आलो. अंकुश शेठ सोनवणे इथलचे जे अध्यक्ष आहेत तेही नेहमी आमच्यावर खूप प्रेम करतात, बोलवतात आणि म्हणून मी तुमचा सगळ्यांचा पहिल्यांदा आभार मानतो की मला हा चान्स तुम्ही दिलात. सगळ्यात त्यानंतर मी आजचे जे कार्यक्रम झाले, आता सरपंच साहेब जाधववाडीचे अतिशय उत्कृष्ट बोलले. त्यांनी अनेक गोष्टी गर्भितपणे सांगितल्या की काय चाललंय, आपल्या आजूबाजूला काय चाललंय आणि आपण किती सावध असलं पाहिजे आणि हे कुणाकडनं शिकलं पाहिजे. तर आजचं जे सादरीकरण केलं गेलं ते अतिशय अंगावर शहारे आणणार होतं हे निश्चित. आणि अशा प्रकारचे विद्यार्थी तुम्ही घडवताय त्याबद्दल तुमचे शिक्षक आणि सगळा इथलचा जो स्टाफ आहे यांचं मी अभिनंदन करतो. आता आपण मुख्य विषयावर येऊ. महाराष्ट्र, आपण 1200 पर्यंत मागे जाऊ. इसवी सन 1200. अतिशय सुखाने नांदत असलेला आपला हा प्रदेश, जिथं संतांची मांदी आई होती. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत गोरोबा काका असे अनेक संत आपल्या भूमीत होते आणि सुजलाम सुफलाम अशी जी भूमी होती. त्या काळी औरंगाबाद जवळ एक दौलताबाद म्हणून गाव आहे, आताचं आपलं संभाजीनगर, त्याच्या जवळ एक गाव आहे. तिथं देवगिरीचा किल्ला आहे. तुमच्यापैकी काही जणांनी तो पाहिलाही असेल, नसेल पाहिला तर जरूर पहा. त्या किल्ल्यावर यादव राजे राज्य करत होते. मी थोडी पार्श्वभूमी सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्या अगोदर काय परिस्थिती होती. यादव राजे, रामदेवराय, त्यांचा मुलगा शंकरदेवराय, अतिशय बलाढ्य, अतिशय ताकद असलेले हे राजे, ज्यांचा दरारा पंचक्रोशीत होता. पण एक आक्रमण झालं. मोहम्मद खिलजी या आक्रमणकार्यांनी आपल्यावर आक्रमण केलं, महाराष्ट्रावर आक्रमण केलं आणि दगा फटक्यानी त्यांनी यादव राजांचा पराभव केला. तो दिवस
आणि त्यानंतरची 300 वर्ष महाराष्ट्र अक्षरशः या आक्रमणकारी लोकांच्या वरवंट्याखाली भरडून निघत होता. हे शब्द सुद्धा अपुरे पडतील, कारण जे अत्याचार ते करत होते ते अतिशय भयावह होते. महाराष्ट्राला त्यांनी अगदी आतोनात छळलं. या सुलतानांची यादी फार मोठी आहे, ती इथं सांगत बसायला वेळ नाही. लिहायला लागलं तर ह्या पुस्तकामध्ये ती यादी जवळजवळ 2.5-3 पानांवर दिलेली आहे. त्यांचा काळ दिलेला आहे, कुठल्या सुलतानाने कधीपासून कधीपर्यंत आपल्यावर शासन केलं आणि कशा पद्धतीने केलं. त्यामध्ये हे जे चाललं हे 300 वर्ष चाललं. 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर, आणि त्यानंतर साधारण 17 ते 18 वर्षानंतर, खरं तर 14व्या वर्षीच महाराज ऍक्टिव्ह झाले. 17व्या 18व्या वर्षानंतर या सगळ्या लोकांना मुख्य प्रतिकार सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांची स्वतःचीच फार इच्छा होती की आपलं स्वराज्य असलं पाहिजे, आपण का यांची चाकरी करायची, का यांच्या गुलामगिरीत राहायचं, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले होते. पण त्याला यश येऊ शकलं नाही, ही दुर्दैवाची गोष्ट होती. पण त्यांचं स्वप्न होतं की हे घडलं पाहिजे, आणि त्यांचं स्वप्न त्यांच्या मुलांनी नक्कीच पूर्ण केलं. आज आपण जे बसलो आहोत इथे ते त्यांच्यामुळंच. तर 1630 पर्यंत साधारण शिवाजी महाराजांचा जन्म जेव्हा झाला त्यावेळेला अहमदनगर म्हणजे आताचा अहिल्यानगर, आपण आता नवीन नावं सुद्धा लक्षात ठेवली पाहिजेत. जी गुलामगिरीची नावं आहेत ती ध्वस्तच केली पाहिजेत. फक्त रेफरन्ससाठी कधी सांगावं लागतं, काही लोकांना अजूनही माहिती नाही, हे दुर्दैव आहे. तर तिथे निजामशहाचं राज्य होतं. गोव्यामध्ये फिरंगी गोलंदाज राज्य करत होता. विजापूरमध्ये आदिलशहा राज्य करत होता. वर्ध्यामध्ये कुतुबशहा राज्य करत होता. आणि दिल्लीमध्ये मोगल सुलतान बसले होते. असे 5 महाप्रचंड आणि भयंकर ताकद असलेले आणि भयंकर वाईट अशी बुद्धी असलेली लोक महाराष्ट्राला घेरून बसलेली होती. आणि अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या इथंच शेजारी झाला हे सगळ्यांना विदित आहे. महाराज जन्माला आले. महाराज जिजाऊंच्या नजरेखाली वाढू लागले. जिजाऊ स्वतःच दुर्गा मातेचा अवतार होत्या असं मला वाटतं. गर्भात असल्यापासून त्यांना जे डोहाळे लागले होते तेच मुळी हे लागले होते की ह्या सुलतानांना आपण भरडलं पाहिजे, आणि आपली ही जनता त्रस्त झालेली आहे, या जनतेला आपण यातून मुक्त केलं पाहिजे. आणि म्हणून महाराज जन्माला आल्यानंतर त्यांनी जे त्यांच्यावर संस्कार केले, मगाशी आपण इथं अगदी स्वतः पाहिलं की जिजाऊंनी कशा प्रकारे शिवबांना वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. मगाशी नरसिंहाची गोष्ट दाखवली, त्या प्रकारे रामायण, महाभारत, श्रीमद भगवद्गीता अशा अनेक गोष्टी त्यांना सांगून शिवरायांचं जे बालमन होतं याच्यावर उत्तम संस्कार त्यांनी केले. त्यात मगाशी तो मुलगा जो शिवरायांचे रूप धारण केलेला होता तो म्हणाला मी नरसिंह होणार, आणि खरोखर ते नरसिंह झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिवाजी महाराजांना जी पदवी दिली आहे, त्यांनी जी आरती लिहिली आहे, ती आरतीच मुळी हे हिंदू हृदय सम्राट, हिंदू नरसिंह, प्रभू शिवाजी राजा अशा प्रकारचं एक विशेषण त्यांना देऊन त्या आरतीची सुरुवात आहे. हिंदू नरसिंह असं म्हटलंय शिवाजी महाराजांना, कारण हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी जे काम केलं ते अतिशय महत्वाचं ठरलं. शहाजीराजांचे प्रयत्न होत नव्हते. शहाजीराजांचं लग्न जे झालं होतं जिजाऊंशी, ती लखोजी जाधवराव यांची कन्या, आणि या सगळ्यांनी जे प्रयत्न सुरू केले होते ते शिवबांचा जन्म झाल्यानंतर फाल्गुन वद्य तृतीयेला जन्म झाला. आपण तिथीनुसार जर बघायला गेलो तर फाल्गुन वद्य तृतीया तिथीला खूप अनन्यसाधारण महत्व आहे हिंदू धर्मामध्ये. शासकीय शिवजयंती तारखेने साजरी होती, तो त्यांचे काही विषय आहेत त्या प्रकारे ती साजरी होती, काही हरकत नाही. शिवाजी महाराजांची जयंती कितीही वेळा साजरी झाली ती कमी आहे असं माझंही मत आहे. पण तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया आता ती साधारण 17 मार्चला साजरी होईल. तर हा जो पुत्र झाला हा सह्याद्रीला पुत्र झाला. आणि पुढं मी काल याच्यावर खूप अभ्यास करून आलोय, कारण मुलांसमोर बोलायचं तर अनेक गोष्टी सांगायच्या, पण त्यामध्ये जी माहीत नसलेली गोष्ट सांगायची त्याचा सुद्धा अभ्यास केला की आपण अशी गोष्ट सांगावी की मुलांना ती माहिती नाही.
शहाजी राजांनी जेव्हा शिवाजीराजे थोडे मोठे झाले तेव्हा त्यांना एकदा विजापूरला भेटीसाठी नेलं की सुलतान आणि सुलतानाचा प्रदेश किंवा सुलतानाची राजधानी कशी असते ती तू शिवबा बघ, तुला कळेल तिथं काय कशा प्रकारच्या गोष्टी असतात. आणि ते मुद्दाम त्यांना घेऊन गेले. त्या बालमनावर संस्कार करायचे होते म्हणून त्यांना घेऊन गेले. आणि ह्या अत्याचारी लोकांच्या विरुद्ध तुला उभं राहायचंय, ते हे कशा प्रकारे जगतायत ते एकदा तू बघ म्हणून त्यांना ते घेऊन गेले. आणि विजापूरमध्ये शिवाजी महाराजांनी जे पाहिलं त्यांना त्या प्रत्येक गोष्टीची किळस वाटली, प्रत्येक गोष्टीचा राग आला. कशा प्रकारे आपलीच लोक तिथं मुजरे घालत होती, आपलीच लोक तिथं गोहत्या होत होत्या ती उघड्या डोळ्यांनी पाहत होती. आणि हे सगळं शिवाजी महाराजांना अजिबात रुचलं नाही. आणि त्यांच्या मनात जो तिटकारा होता तो अजून वाढला. आणि हे सगळं पाहिल्यानंतर पुन्हा शहाजी राजांनी त्यांना पुण्यामध्ये त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी आणून सोडलं. आपण म्हणतो, मगाशी सरपंच साहेब पण म्हणले की आपण आपल्या मुलांना जन्म देतो, त्यांच्या वयाचे जे आता पालक आहेत त्यांना वाटतं की माझ्या मुलांनी चांगल्या शाळांमध्ये जावं, तिथं चांगले शिक्षक असावेत आणि त्या शिक्षकांनी त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत. आणि हे काम विजय इंटरनॅशनल स्कूल उत्कृष्टपणे करतं, यामध्ये शंका नाही. तसंच शहाजी राजांनाही वाटलं की आता माझा मुलगा शिक्षण घेण्याच्या लायकीचा झालेला आहे, त्याला आता हे सगळं सांगायचंय. प्रॅक्टिकल गोष्ट त्यांनी दाखवली की तुला कुणाच्या विरुद्ध लढायचंय, ही लोक कशी आहेत, ही लोक कशी जगतात आणि ही कशी आपल्या संस्कृतीचा नाश करतात. आणि त्यानंतर त्यांना जे शिक्षण द्यायचंय ते शिक्षण देण्यासाठी त्यांनी उत्कृष्ट शिक्षक निवडले. उत्कृष्ट शिक्षक असतील, उत्कृष्ट पालक असतील तर येणारी प्रजा ही निश्चित उत्कृष्ट होईल, देशभक्त होईल, यात काही शंका नाही. आणि म्हणून दादोजी कोंडदेवांसारखा अतिशय धाऱ्याचा माणूस, अतिशय तल्लख माणूस, ते वयस्कर होते पण संस्कारात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये प्रचंड धार होती. त्यांना बरोबर देऊन त्यांनी इथं पाठवलं. एवढंच नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, शहाजीराजांनी त्यावेळेला त्या बाल शिवाजींना एक अष्टप्रधान मंडळ सुद्धा बरोबर निवड करून दिलं होतं त्यावेळेपासून. त्याच्यामध्ये पेशवे होते, त्याच्यामध्ये डबीर होते, त्याच्यामध्ये शस्त्र अस्त्र सांभाळणारे लोक, म्हणजे अशा प्रकारची मंडळी त्यांना बरोबर देऊन त्यांना पुण्याला पाठवलं. राजे पुण्यात आले. पुण्यामध्ये सुलतानांनी अक्षरशः गाढवाचा नांगर फिरवला होता, ही परिस्थिती होती. त्या ठिकाणी मा जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेने, त्यांच्या बरोबरच्या लोकांच्या प्रेरणेने तिथं सोन्याचा नांगर फिरवला गेला. सोन्याचा नांगर फिरवला म्हणजे काय केलं तर जनतेला हा संदेश दिला गेला की आता तुमचे सोन्याचे दिवस येणार आहेत, पण त्याच्यासाठी आपल्याला लढावं लागेल. आणि शिवबा पुण्यामध्ये न्याय व्यवस्था, शस्त्रविद्या अशा सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण घेऊ लागले. शिवबांनी हे सगळं घेत असताना अनेक मित्रमंडळी जोडली लहानपणीच. ह्या वयात जो मुलगा आत्ता सिंहासनावर बसलाय शिवबांचं रूप घेऊन, ह्याच वयामध्ये ते हे सगळं कार्य करत होते. ती मंडळी जोडल्यानंतर मग त्यांच्या असं लक्षात आलं की अरे आता आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण एखादा किल्ला घेतला पाहिजे. आणि मग पुण्याजवळचा एक गड त्यांनी निवडला की हा किल्ला आपण घ्यायचा, कॅप्चर करायचा. काय बळ होतं त्यांचं? काहीच बळ नव्हतं. जे सुलतान त्यांच्या चारी बाजूनी बसलं त्यांच्याकडे लाखो लोकांची फौज होती. पण करायचं ठरल्यानंतर मगाशी एक वाक्य आलं होतं की लहान गोष्टीपासून सुरुवात केलेला माणूसच मोठ्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. त्याप्रमाणे त्यांनी तोरणागड घ्यायचं ठरवलं आणि तो घेतला. तोरणागड त्यावेळेला तो सुलतान होता आदिलशाह, त्यांच्याकडनं दुर्लक्षित होता, तिथं जास्ती मनुष्यबळ नव्हतं आणि ते हेरून शिवाजी महाराजांनी तो गड आपल्या ताब्यात घेतला. आपण मगाशी इथे एक शपथविधी पाहिला. अशा प्रकारचा वैरेश्वराच्या मंदिरात त्यांनी शपथविधी सुद्धा केला होता की हिंदवी स्वराज्य स्थापन करूनच आम्ही राहू, अशा प्रकारची ती शपथ त्यांनी आपल्या सवंगड्यांना दिली होती. आणि त्यांनी त्या अनुषंगानेच पुढे तोरणागडापासून सुरुवात केली. आपण म्हणतो त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. 5 सुलतानांविरुद्ध उठाव करणे ही साधी गोष्ट नव्हती. तो किल्ला घेतल्यानंतर महाराजांनी छोटे छोटे काही किल्ले अजून घेतले. त्याच्यामध्ये मुरंबदेवचा डोंगर, ज्याला त्यांनी गड होता त्याला त्यांनी राजगड असं नाव दिलं. कुबारी गड म्हणून एक होता, कुवारी गड म्हणून होता, त्याला घेतलं. अशा प्रकारे छोटे छोटे किल्ले त्यांनी घ्यायला सुरुवात केली. आणि ही गोष्ट आपल्याच काही गद्दार लोकांनी बादशहापर्यंत पोहोचवली. हे महाराष्ट्राचं फार दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं काय म्हणा, हिंदुत्वाचं हे दुर्दैव असे मी म्हणेल की जयचंद जे तयार होतात ना ते आपल्यामध्ये असतात आणि तेच आपल्याला त्रास देतात.
आणि ही गोष्ट बादशाला कळल्यानंतर बादशाने प्रथम तर दुर्लक्ष केलं की ठीक आहे, बरं शहाजी राजांना विचारलं काय बाबा तुझ्या मुलाचं काय चाललंय, तर नाही म्हणे तो खेळतोय, लहान आहे, आता तो आपल्याच चाकरीत येणार आहे. शहाजी राजांनी अतिशय पद्धतशीरपणे बादशाला गुंगवलं की महाराजांचं जे चाललेलं आहे की बाबा त्याच्यामध्ये तुम्ही हे मला मेसेज आलाय की थोडं कमी बोला, म्हणजे बरोबर आहे पण खरं आहे. आणि महाराजांना बोलायला, महाराजांसाठी बोलण्यासाठी 8-8 दिवस सुद्धा कमी आहेत. मुलं सकाळी 7:30ला आली. मी काल बोलतानाच मी हा विषय मांडला होता, मगाशी मॅडमलाही विषय मांडला. काय असतं, आम्ही मिलिटरीवाले फार स्पष्ट असतो थोडे बोलायला. तर मी मॅडमलाही म्हटलं, मॅडम मला इथं 5 मिनिटं दिलेली दिसत आहेत, मी 30-35 मिनिटं बोलणार आणि तेवढं तरी बोललं पाहिजे तर त्या महाराजांना काहीतरी बोलण्यासारखं वाटेल. पण एनिवे मी थोडं आवर्त घेईल. मुलांनी खरंच मुलं दमलेली आहेत, त्यांच्याबद्दल मला आपुलकी आहे. आणि मग मी एक छोटीशी गोष्ट आता सांगतो की हे सगळे गड घेतले शहाजी राजे ते करत असलेल्या उद्योगांवर पांघरून घालण्याचं काम करत होते. त्यांना माहिती होतं शिवबाचं ध्येय काय आहे, शिवबा काय करणार आहे, पण बादशाहपासून त्याला जास्तीत जास्त कसं वाचवता येईल यासाठी ते प्रयत्न करत होते आणि त्यांनी त्या प्रकारचे प्रयत्न चालू ठेवले. पण पुढं हळूहळू ही गोष्ट लक्षात आली बादशाहच्या की गडबड मोठी आहे ही, हे काही साधा पोरखेळ चाललेला नाही, यांनी आपल्याला पुढे भविष्यात भयंकर त्रास होणार आहे. आणि मग त्यांनी फास फेकला. याच्यामध्ये बरेच सरदार शिवाजी महाराजांवर चालून आले होते, त्यांनी तोंड दिलं होतं. पण बादशाहने काय केलं, सरळ सरळ मुस्तफा खान म्हणून त्यांचा एक जो विश्वासू सरदार होता त्या सरदाराला शहाजी राजांना अटक करायला सांगितलं, त्यांना पकडायला सांगितलं. आणि शहाजी राजांना बेसावत ठेवून, कारण शहाजी राजांना अटक करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती, ते फार तोलामोलाचे सरदार होते, पण त्यांना बेसावत ठेवून त्यांना अटक केली गेली. आणि ही बातमी येऊन धडकली राजगडावर जिथं महाराज होते. आणि सगळेजण चिंतेत पडले की आपण एक छोटंसं रोपटं स्वराज्याचं, हिंदवी स्वराज्याचं लावतोय आणि त्याच वेळेला समोरचा माणूस तलवार घेऊन ते रोपटं कापायला निघालाय. कारण विचार करा, आपल्या वडिलांना एखाद्याने अपहरण केलेलं आहे आणि तो त्याला मारू शकतो कुठल्याही क्षणी. असं असेल तर तुम्हाला त्या माणसाने काही काम सांगितलं की बाबा तू हे कर, नाही तर तुझे वडील माझ्या ताब्यात आहे, तर आपलं काय होईल याचा विचार साधा करा. त्यावेळेला कुठलंही कम्युनिकेशन नव्हतं, कुठलेही मोबाईल फोन अस्तित्वात नव्हते, काही नव्हतं. महाराज राजगडावर हेरांकडनं खबर आली, बादशाहकडनं फरमान आलं की तुझे वडील अटकेत आहेत, तू सावध हो. महाराजांना किती ह्या गोष्टीचा त्रास झाला असेल की एकदम सगळं शून्यातनं निर्माण केलेलं पुन्हा शून्य होणार. पण महाराजांनी धीर सोडला नाही. या परिस्थितीमध्येही त्यांनी 1-2 किल्ले ताब्यात घेतलेत, ते आता मी सविस्तर सांगत नाही. पण शहाजी राजांना मात्र सोडवायचं महाराजांचं कर्तव्य होतं, वडील होते, कसं सोडवणार. 18व्या वर्षी महाराजांनी घेतलेली मुत्सद्देगिरीचा हा निर्णय आपले डोळे उघडतो की किती मुत्सद्देगिरी त्यांच्यामध्ये होती, किती इंटेलिजन्स होतं भरलेलं. त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि त्यांनी एक पत्र रवाना केलं दिल्लीला, शहनशहाला. शहाजहान तिथं होता, त्यावेळेचा शहनशाह. शहाजहानला असं पत्र लिहिलं की मी आणि माझे वडील आम्ही दोघेही तुमच्याकडे नोकरी करण्यासाठी आतुर आहोत आणि ते निर्णय आम्ही घेतले होते आणि आम्ही तुमच्या भेटीला येणारच होतो. पण त्याआधीच ही खबर बादशाहला कळाली आणि बादशाहने आमच्या वडिलांना अटक केलेली आहे आणि आता तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि ते जर झाले, ते जर सुटले तर आम्ही तुमच्या पदरी नोकरी करण्यासाठी पिता पुत्र दोघेही येणार आहोत. शहाजहानला खबरी होत्याच, हे त्याचेही होते, इथं चाललेले उद्योग त्याच्यापर्यंत जातही होते, त्याला सगळ्या गोष्टी कल्पना होती. आणि शिवाजी महाराज किती शूर आहेत, शहाजी महाराज किती शूर आहेत याची कल्पना असल्यामुळं अशी लोक आपल्या पदरी येणार असतील तर त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे. इतका तो निश्चितच हुशार माणूस होता. असं पत्र जे रवाना केलं, ते पत्र जेव्हा मुरादाबादला त्याचा मुलगा होता त्या मुराद बक्ष म्हणून त्याच्या हाती पडलं आणि ही गोष्ट जेव्हा आदिलशहाला कळाली, त्याच्या पायाखालची जमीनच खसकली. किती सिंपल बघा, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या गोष्टीवर महाराजांनी काम केलं होतं. आणि दिल्लीहून फरमान निघायच्या आधी, आपली त्रेधा त्रिपीठ उडण्याच्या आधी आपण आता शहाजीराजांना मुक्त केलं पाहिजे ह्याची अक्कल बादशाहला लगेच आली. बादशाहने अक्षरशः त्याच दिवशी, ज्या दिवशी फरमान म्हणजे इकडं त्यांच्याकडे पोहोचलेलं कळालं, हेरांकडनं बातमी आली की अशी अशी घटना आहे, त्याच दिवशी शहाजी राजांना सन्मानाने मुक्त केलं.
बघा, म्हणजे महाराजांकडनं आपण किती किती शिकू शकतो. काय वय होतं आणि कुठल्या वयात कशा पद्धतीचा विचार ते करत होते. आता मी फक्त याच्यावर येतो की आपण काय शिकणार महाराजांकडनं, त्यांचे विचार किती महत्वाचे. मगाशी बोलताना त्या छोट्याशा मुलीने पण तिच्या भाषणात सांगितलं की तुम्ही अनेक मोठे झेंडे लावून फिरता, गाड्यांवरती घोषणा देता, तुम्ही डीजे लावून नाचता, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, सन्मान म्हणून काही आम्ही त्याच्याबद्दल मत नाही. पण हे करत असताना तुमच्या हृदयामध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये महाराजांचे विचार जे आहेत ते भिनलेले आहेत का, त्याच्याबद्दल तुम्ही काही विचार करताय का. आत्ताचे पालक, मी परवा जे आपल्या रिपब्लिक डेच्या ह्याला आलो होतो त्या दिवशी पण मी स्त्रियांना, स्पेशली मातांना बोललो होतो की तुमची किती मोठी जबाबदारी आहे, जिजाऊन सारखा तुम्ही व्हायला पाहिजे. तर तेच आव्हान मी पुन्हा करील. आणि मी माझं भाषण खरंच आवडतं घेतो, खूप बोलावंशी वाटतं. थोडीशी माझी लिंक पण मागं पुढं झाली आहे, पण ठीक आहे, आपण सगळ्यांनी मला बोलवलं आणि जो सन्मान दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण एक घोषणा देऊ आणि मग मी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की कीची स्टाईल आहे ती आमची आर्मी स्टाईल आहे बरं का. धन्यवाद. जय हिंद. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आदरणीय व्यासपीठ आपणास लाभलेले विविध या पंतप्रतिनिधीतले सरपंच, त्याचप्रमाणे अवसर सर आणि सर्व पालकजन, त्याचप्रमाणे आमच्या विद्यालयाच्या प्राचार्या, संस्थेचे विश्वस्त काळे सर आणि शिव गायकवाड सर आणि आमचे गुरुजन विद्यार्थीगण ज्यांनी आपली कला आपल्याला दाखवलीच आहे, या सर्वांना नमस्कार करतो. छत्रपतीबद्दल बोलण्या इतका आपल्याजवळ माझी काही पात्रता नाही आहे, कारण सरांनी सांगितलेलं आहे आणि मुलांना तर ती अगोदरच झालेली आहे, अगोदरच अवगत आहे, त्याच्यामुळे जास्त सांगण्यात मी रस करणार नाही. परंतु एक शिवरायांनी जी काही कार्यक्रम केला असेल त्याचा एक थोडंसं हे करून आम्हाला एक अभिमान आहे की जिथे छत्रपतीचा जन्म झाला त्या शिवभूमीतच आपण जन्मलेला आहे आणि त्या भूमीसाठी काहीतरी आमचं करावं या उद्देशाने आमच्यातील काही मंडळी 80 आणि 90च्या दशकात मुंबई या आपले उपजीविका करण्यासाठी गेले. त्यातूनच पर्याय म्हणून थोडे संचय करून या विभागाला आम्हाला काहीतरी करता यावं. प्रथम म्हणजे त्यावेळेला बँकेतून किंवा इतर त्या कोणाची पत नव्हती, अशा वेळेला विशाल जीवनासारखी पतसंस्था अगदी कमी दरात व्याज उपलब्ध होऊन आपल्याच लोकांना त्याचा फायदा व्हावा या पद्धतीने केली. त्याच नंतर पुढे विशाल जीवनाचं रोपटं मोठा झाल्यानंतर अजूनही काही सेवा व्हाव्यात म्हणून आपल्या आळेपाट्यासारख्या जागेवर फार्मसी, डी फार्मसी, बी फार्मसीची कॉलेज हे सर्वांना माहीतच आहे. आपले सरपंच त्या विद्यार्थी आहेतच, त्यांनाही ते माहीतच आहे. त्यानंतर आता काही त्रुटी ज्या असतात, समजा इंग्लिश मिडियमचं आपल्याला पाहिजे होतं, असं मी ग्रामीण भागात इंग्रजीचं ज्ञान व्हावं ह्या उद्देशाने भाड्याच्या जागेमध्ये एक 25 विद्यार्थ्यांच्या सुरुवात करून आम्ही ती शाळा सुरू केली आळेफाट्या ठिकाणी. आणि आज ही अशी भव्य इमारत तुम्हाला पाहायला मिळत असेल. आज 550 विद्यार्थी या संकुलात आहेत. आमचा मानस पुढे आहे की अजूनही या मोठी संस्था व्हावी. आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला हवं आहे आणि ते तुम्ही द्याल ही अपेक्षा करतो. आमच्या विद्यार्थी कोणी आज खरं तर या कार्यक्रमाला आपल्या आमदार शरदा सोनवणे येणार होते, परंतु शिवजन्मभूमीवर उद्या शिवजयंती सोहळा असल्या कारणाने त्यांनी ते कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांनी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. वेळोवेळी शरदाला नेहमी आम्हाला सहकार्य करतात आणि आजही त्यांनी धन्यवाद दिले. आमच्या विद्यार्थ्यांचे हे गुण पाहताना काही विद्यार्थ्यांची आमची निवडही केलेली आहे की उद्या त्यांचाही कार्यक्रम तिथे असणार आहे. काही आमचे विद्यार्थी या कार्यक्रमात सामील आहेत. आम्ही या संकुलातर्फे एक उत्कृष्ट शिक्षक वृंद, कर्मचारी आणि ज्या सुखसोयी असतील त्याचा आम्ही पुरेपूर कमी करणार आहेत. अजूनही आम्हाला त्यासाठी सर्वांची आपणा सर्वांकडून जी मदती अपेक्षा राहील. मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन
थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. On behalf of Vijay International School, I take this opportunity to express my heartfelt gratitude everyone who made this Shiv Jayanti celebration a grand success. A special thanks of our chief guest for gracing this occasion with his presence and inspiring us with his words. Your contribution to history and culture is truly admirable. I sincerely thank the management, trustee, and CEO of Vijay International School for their constant support and guidance in making this event possible. I big thank you our respected principal ma'am, her encouragement and her leadership in organizing this wonderful program. To our teaching and non-teaching staff, your dedication and efforts behind the scenes have ensured the smooth execution of today's event. To a heartfelt thank you to our students whose enthusiasm and participation have made this celebration even more special. Finally, to everyone present here, thank you for your support and being part of this memorable occasion. Wishing you a very happy Shiv Jayanti. Jai Bhavani, Jai Shivaji. Thank you. Program is over.